गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर फायनली 2026ची पहिली ट्रिप आम्ही प्लॅन केली आणि तीच आता जर्नी सुरू झालेली होती. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आता जवळपास 6 ते 7 दिवसांचा आमचा टूर होता आणि ह्या सगळ्या टूरमध्ये ज्याही गोष्टी म्हणजे आयटिनरी असो टूरची किंवा आम्ही कशाप्रकारे प्लॅनिंग केली होती, काय काय गोष्टींचं लक्ष ठेवलं आणि लहान लेकरं असल्यामुळे काय काय गोष्टी तुम्हाला स्पेशली लक्ष देऊन कराव्या लागतात, ह्या सगळ्या बाबतींची डिटेल्स मी तुमच्यासोबत या सगळ्या 6 दिवसाच्या व्लॉग्समध्ये शेअर करणार आहे. म्हणजे जेवढ्या मला माहिती आहे तेवढं तर मी तुम्हाला सांगेलच. तर सगळ्यात पहिले तर आम्ही ज्या लोकेशनला चाललो होतो तिथे प्लास्टिक बॉटल्स बॅन होत्या आणि त्याचमुळे जेव्हा मोर्शी सोडायची वेळ आली, म्हणजे आमच्या जर्नीची सुरुवात झाली होती, तर मोर्शीतून निघण्याच्या आधी मी प्लास्टिक बॉटलचा एक ऑप्शन म्हणून चांगल्या हाय क्वालिटीची बॉटल घ्यायचं ठरवलं आणि ती एक बॉटल तिथनं मी खरेदी केली. त्या व्यतिरिक्त काही घाटाचा रस्ता असल्यामुळे आम्हाला मुखवास वगैरे लागणारच होते, मला थोडा त्रास होतोच घाटामध्ये. तर ते सर्व घेऊन आम्ही निघालो वरुडला जाण्याकरिता. नागपूरचा रस्ता तुम्हाला माहीत असेल, वरुडवरून जातो आणि स्पेशली आमचे फ्रेंड्स जे आम्हाला कॉम्पॅनियन होते आमच्या टूरमधले, ते सुद्धा वरुडलाच राहतात. तर वरुडचे फोकस अकॅडमीचे बोराडे सर सर्व लोकांना माहीतच असेल, जेही स्टुडंट्स आहेत 8वी ते 12वीपर्यंतचे त्यांना सर्वांना. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि ते आहेत माझ्या मिस्टरांचे फ्रेंड, त्यांची वाईफ आणि आम्ही सगळे निघालो वरुडवरून नागपूरला जाण्याकरिता. मधात मस्त रेल्वेसुद्धा लागली आणि हा दिवस निवांत घालवायचा होता, त्याच्यामुळे काहीही लोड आमचा नव्हता की रेल्वे लागत आहे किंवा आपण ब्रेक्स घेत आहे फ्रिक्वेंट, असं काहीही नव्हतं. तर मस्त आराम करत करत गेलो आणि जवळपास 7 वाजताच्या जवळपास आम्ही नागपूरला टच झालो होतो. आणि नागपूरही तुम्हाला माहिती आहे किती मोठी सिटी आहे, तर सिटीतल्या सिटीमध्येही एकमेकांच्या घरी जायला खूप वेळ लागतो. तर आम्हाला जायचं होतं बोराडे सरांच्या ताईंच्या घरी, कारण की तिथनं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार होतो एअरपोर्टला. आमची फ्लाईट होती नागपूर ते बँगलोरची आणि सकाळची फ्लाईट होती 6:30ची. तर रिपोर्टिंग जेव्हा फ्लाईटची असते तेव्हा असते 2 तास अगोदरचा टायमिंग आणि हे सगळं पॉसिबल म्हणजे सकाळी 4 वाजता मोर्शीवरून नागपूरला पोहोचणं जरा कठीणच असतं लहान लेकरांना घेऊन. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी जाऊन तिथे रात्रीभर स्टे करायचं ठरवलं होतं, जेणेकरून आमचा टूर जो आहे एकदम निवांत असा होईल. लहान लेकरांना घेऊन अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज करावाच लागतो. आणि आम्ही मग नागपूरमध्येच इकडे तिकडे थोडंसं जाताना खाणं पिणं केलं आणि मग निघालो ताईच्या घरी जाण्याकरिता. तर इथे मला झुडिओ दिसला आणि झुडिओत जायची माझी खूप इच्छा आहे. आपल्या मोर्शीमध्ये नाही आहे आणि मला झुडिओ बघायचा आहे. तर एखाद्या वेळेस नंतर कधीतरी प्लॅन करेलच मी नागपूरला जाण्याचा. तर रस्त्यावरची चकमक बघून मस्तपैकी पोहोचलो आम्ही ताईच्या घरी. ताईंच्या घरी आल्यावर खूप छान त्यांनी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आणि हे क्यूटुली सानू, क्यूटुली वेदू आणि माझी पिल्लू फिनिक्षा ह्या सगळ्यांच्या मस्त मस्त्या सुरू झाल्या होत्या आणि ताईने खूपच छान आदर सत्कार केला आमच्या सर्वांसाठी. इतका छान मेन्यू होता. आणि ना ही तुम्हाला दिसतंय ना, ही पाकपुरी आय थिंक नागपूरचा काही स्पेशल पदार्थ आहे का माहिती नाही, एवढी भन्नाट होती याची टेस्ट, मला खूप आवडली आणि मी रेसिपीसुद्धा विचारून घेतली. अशी मी नक्की ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे ही. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यावर बिलकुल टाईमपास केला नाही, लगेच झोपून गेलो. आणि हा जो सीन दिसतोय तुम्हाला, मी हा जो पर्पल आउटफिट घातलेला आहे हा आहे मॉर्निंग 4 वाजताचा. आम्ही लगेच तयारी वगैरे करून निघालो एअरपोर्टला जाण्याकरिता. बिलकुल आम्हाला फ्लाईट मिस करायची नव्हती, कारण की तिथून पुढं पूर्ण टूरचे सगळे दिवस नाहीतर हलून गेले असते आणि पुढे सगळ्या हॉटेल्सच्या बुकिंग वगैरे झाल्या होत्या आणि वेळेवर काहीही घडू शकतं. त्याच्यामुळे कसं आहे ना की आपण वेळेत पोहोचलेलंच बरं. तर ही रिस्क बिलकुल घ्यायची नाही, अगदी 2 तास पहिले म्हणजे पहिलेच पोहोचायचं. हे आहे आपल्या नागपूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच विमानतळ. चला तर आता या एअरपोर्टचा पूर्ण टूर तुम्हाला मी देते. आणि आम्ही ज्या साईडने गेलो होतो ही एंट्रन्स साईड आहे. बघू शकता काय सुंदर असं दृश्य आहे. हे सकाळचं 4:30 वाजताचं दृश्य आहे. आमची फ्लाईट जरी 6:30ची असली तरीही आम्ही 4:30 वाजता इथे तयार होतो आणि भरपूर साऱ्या कार तुम्हाला इथे पार्किंगमध्ये दिसत असतील. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की इथे फार वर्दळ होती. आणि जेव्हाही आपण कुठलंही लगेज आणतो कॅरी करतो तेव्हा प्रत्येक कंपनीनुसार त्याची जी कॅपॅसिटी असते, वेटची कॅपॅसिटी, ह्या सगळ्या गोष्टी अशा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. पुढे पुढे जसं मी व्लॉगमध्ये जे जे तुम्हाला दिसेल तसं तसं सांगणं सुरूच करते, सो दॅट तुमची जर पहिल्यांदा एअरपोर्टवर जाण्याची वेळ आली असेल तुमच्यावर आणि तुम्हाला जास्त काही माहिती नसेल तर या व्लॉग थ्रू तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी माहिती पडून जाईल. तर बघा, इथे तुम्ही तुमचं सगळं लगेज वगैरे घेऊन इथे उभं राहू शकता. तर ही होती जी यात्रावाल्यांची लाईन. म्हणजे त्यांना बिलकुल आपल्यासारखं लाईनमध्ये राहायची गरज नाही. एकदा त्यांनी फक्त ID कार्ड वगैरे सगळं स्कॅन केलं की ते सिद्धे जाऊ शकतात. आणि तुम्हाला जर खूप जास्त अशा लाईन्समध्ये नसेल लागायचं आणि खूप प्रोसेस इझी करायची असेल तर तुम्ही पण DG यात्राचा यूज करू शकता. आणि आमच्याकडे असं काही सोय नव्हती, कारण
कारण की भरपूर आम्ही ट्रॅव्हल करत नाही एअरप्लेनने. असे खूप लांबचे टूर असतात, जसं की मागल्या वर्षी गोव्याचा काढला होता तेव्हा आम्ही एअरप्लेनने गेलो होतो आणि आता ही दुसरी वेळ आमची. तर इकडे तुम्ही बघू शकता आमचे IDs वगैरे स्कॅन झाले आणि त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये सोडण्यात आलं. आतमध्ये सोडण्यात आल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं आहे इथे बॅग्स चेक होतात, वेट नाही होत इथे, फक्त बॅग्स चेक होतात की तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ज्या काही अवजार वगैरे असू शकतं, काही स्फोटक पदार्थ वगैरे असू शकतात, असं तर काही कॅरी करत नाही आहे. म्हणून ते तिथे तुमच्या बॅग्स चेक केल्या जातात. याच्यानंतर इथे टॅग लावलं जातं की येस युअर बॅग्स आर व्हेरी सेफ आणि तुम्ही पुढची प्रोसेस आता करू शकता, असा टॅग तुम्हाला लावून दिल्यानंतर आम्ही निघालो बॅग्स वगैरे घेऊन. वजन जे जिथे केलं जातं तिथे, आता इथे बघू शकता 23.700 असे या बॅग्सचं वजन भरलेलं होतं. अशा सगळ्या बॅग्सचं वजन केलं जातं आणि तिथेच तुम्हाला बोर्डिंग पाससुद्धा दिल्या जाते. तुम्ही ही बोर्डिंग पास बाहेर मशीन असते त्याच्यावर सुद्धा प्रिंट करून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला इथे मोबाईलवरून दाखवल्यासुद्धा प्रिंट करून मिळते, त्याचा काही एवढा इश्यू नसतो. तिथे वजन झाल्यानंतर जर तुमच्या बॅगचं वजन जास्त भरलं तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात आणि तुम्हाला असं काही कमी वगैरे नाही करायला होतात, फक्त पैसे तुमच्याकडून एक्स्ट्रा घेतले जाते. त्यानंतर असते मेन चेकिंग. पुढे गेल्यानंतर तुमचा इवन लेदर बेल्टपासून इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सगळं तुमचं परत चेक केलं जातं. इथे होते आपली स्वतःची म्हणजे व्यक्तीची चेकिंग पूर्ण. आधी बॅग्स चेक होतात आणि नंतर आपली चेकिंग होऊन जाते पूर्ण. लेडीज अँड जेंट्स असे सेपरेट लाईन्स असतात. ते सगळं झाल्यानंतर तुमच्या तिकीटवर गेट नंबर लिहिलेला असतो, त्याच्या तुम्हाला त्या गेटमधून पास व्हावं लागतं. आणि आता तुमचं जर एरोप्लेन दूर उभं असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या गाडीमध्ये बसवतात आणि तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवून देतात. अदरवाईज काय करतात ना, डायरेक्ट गेटमधून विमान समोरून असं जोडलेलं असतं, ते येताना तुम्हाला दाखवेल मी. हां, इकडे बघू शकता तुम्ही असं. तर असे सुद्धा एक पद्धत आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला ह्यावेळेस अशी पद्धत मिळाली होती की तुम्हाला स्वतःहून असं गाडीमधून नेऊन पोहोचवलं आणि अशा स्टेअर्समधून जायचं होतं. तर अशा प्रकारे तुमची सीट वगैरे तुम्हाला सगळी तुमच्या याच्यावर लिहिलीच असते तिकीटवर. तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही एअर होस्टेसला विचारू शकता, पूर्ण फुल सपोर्ट करतात. काहीही घाबरायचं नाही, एम्बॅरस व्हायचं नाही. तुमची जर पहिली वेळ असेल तरीही काही टेन्शन घ्यायचं नाही, त्या तुम्हाला पूर्ण हेल्प करतात. ते आपल्या सेवेसाठीच असतात. तर मस्तपैकी जागेवर बसून जायचं आणि मग छानपैकी तिकडे सगळे इन्स्ट्रक्शन दिले जातात की अपनी खुर्सी की पेटी बांध लो वगैरे, आणि तशाच प्रकारे त्यांच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या. एअर होस्टेस ज्याही आतमध्ये उभं राहून तुम्हाला सगळी माहिती देते ना की कशा प्रकारे तुम्हाला जर लँडिंग म्हणजे प्रॉब्लेम आला तर कशा प्रकारची लँडिंग होणार आहे, तर तुमचे जे मास्क वगैरे आहे कुठे ठेवले आहे हे सगळं सांगते, लाईव्ह जॅकेट वगैरे कुठं आहे म्हणून. तर ते सगळं ऐकून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि अशा सगळ्या प्रोसिजर झाल्यानंतर परफेक्ट बसून कम्फर्टेबल होऊन जायचं, बिलकुल घाबरायचं नाही. आणि आता तुम्हाला सांगते, जेव्हा आपलं प्लेन टेक ऑफ करते ना तेव्हा कानामध्ये खूप त्रास होतो आणि जेव्हा लँड करतं तेव्हा त्याच्याही पेक्षा जास्त त्रास होतो. तर पहिल्या वेळेस तर मला एवढी आयडिया नव्हती. मी विनिशासाठी घेतले होते इयर सेफ्टीसाठी मफ्स आणि तेच मी तिला यावेळेससुद्धा यूज केले. पण यावेळेस मी आमच्यासाठी सुद्धा मफ्स घेतले होते जे की मी यूज केले, त्याच्यामुळे मला बिलकुल प्लेनमध्ये काहीही त्रास झाला नाही. आणि एकदा का प्लेन रनवेवर आलं तेव्हा अशा प्रकारे छानपैकी टेक ऑफ करतं. तुम्ही बघू शकता या प्लेनच्या विंगचा शेपवरून तुम्हाला लक्षात आलं असेल, त्याच्या इन्क्लिनेशनवरून की आता प्लेन हवेत उडालेला आहे. आणि बस काही क्षणातच या मोठमोठ्या बिल्डिंग्स एकदम छोटू होऊन जातात, कारण की आपलं प्लेन आता हवेत आहे आणि तिथून विंडोमधून जो व्ह्यू दिसतो, आहा हा हा काय सुंदर. म्हणजे ना मला असं लहानपणीचं सगळं आठवत होतं की मी रस्त्यावरून प्लेन बघत होती, आज मी प्लेनवरून रस्ते बघत आहे. म्हणजे जीवनाचा जो प्रवास आहे हा कशा प्रकारचा असतो ना, लहानपणाची जी स्वप्न होती माझी ती कुठेतरी पूर्ण झाल्यासारखी वाटतात. हां, ऑफकोर्स नवऱ्याच्याच दमावर झालेली आहे, कारण की ते आहेत हौशी, त्यांना खूप फिरायला आवडतं आणि त्याच्यासोबतच ते आम्हालाही तेवढं फिरण्यासाठी काय म्हणू शकतो पूर्ण सोयी वगैरे सगळं प्रोव्हाइड करतात. त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद की खूप छान टूर त्यांनी स्पॉन्सर केला. आता तर मी घरी येऊन हे सगळं पोस्ट करते आहे, सगळं काही तुम्हाला सांगते आहे. पण तुम्ही टूर बघाल ना आमचा सगळा, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की येस ही इज बेस्ट. खूप जास्त काळजी घेतली आहे, सगळ्या छोट्या गोष्टींची त्यांनी आमची पूर्ण सोय केलेली आहे. आणि आता बघा, जेव्हा एकदा टेक ऑफ झालं ना प्लेन, तेव्हा नंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतात ते की आता तुम्ही जसं सीट बेल्ट जो आहे तो तुम्ही काढून घेऊ शकता, कम्फर्टेबल बसू शकता. आणि त्यानंतर ज्या एअर होस्टेस असतात त्या आतमध्ये बिस्किट्स असो, मॅगी असो, कॉफी असो, टी असं सगळं वाटप सुरू करतात. काही लोक प्री बुक करतात या
प्लेनमध्ये बसूनच कोणी ब्रेकफास्ट, लंच, डिनर किंवा मग काही ज्यांना जो पण कॉम्प्लिमेंटरी हवा असेल ते सगळं बुक केलेलं असतं. तर आमच्या याच्यात आम्ही काहीही बुक केलं नव्हतं, कारण की फक्त फ्लाईट होती 1 तास 30 मिनिटांची आणि एवढ्या याच्यामध्ये काय जेवण वगैरे करणार नाही आणि एवढं सकाळची वेळसुद्धा होती. पण विनिशा थोडीशी चालू राहिली पाहिजे म्हणून आम्ही तिच्यासाठी मॅगी घेतली. आणि तुम्हाला सांगते, वरती हवेमध्ये जो आवाजाचा त्रास होतो ना कानाला, तर तो त्रास कमी करण्यासाठी, एअर प्रेशरला मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू चावत जर राहिले तुम्ही, म्हणजे काहीतरी खात राहिले ना किंवा पाणी सिप करत पीत राहिले, तर तो त्रास कमी होतो. म्हणजे इन केस जर तुम्ही नॉईज कॅन्सलेशनसाठी काहीही म्हणजे जसं मफ्स वगैरे नसेल नेले प्लेनमध्ये, तर तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता की तुम्ही काहीतरी पीत राहा किंवा काहीतरी खात राहा. इयर्सची मूवमेंट होत राहिली तर तुमच्या एअर प्रेशरचा तुम्हाला त्रास होणार नाही. तर आम्ही मॅगी घेतली होती म्हणून त्याच्यावर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी टी किंवा कॉफी घ्यायची होती. तर मी कॉफी घेतली आणि मस्तपैकी भन्नाट हवेमध्ये छानपैकी प्रवास करता करता त्या कॉफीचा मस्त आनंद घेतला. अँड जस्ट लुक ॲट द व्ह्यू. वरून किती भन्नाट असं दिसत होतं सगळं. खूप खूप भारी वाटत होतं. मी तर बिलकुल झोपली नाही त्या फ्लाईटच्या टायमिंगमध्ये. तर आता तुम्हाला सीटची इन्फॉर्मेशन देते. ज्या सीटवर मी बसली आहे ती आहे विंडो सीट. विनिशा बसली आहे ती आहे मिडल सीट. आणि जिथे विनिशाचे बाबा बसले आहे ते आयल सीट असं म्हणतात त्याला. जायची वाट जी असते आजूबाजूला तिथे ते बसले आहेत म्हणून त्याला आयल सीट असं म्हणतात. तर मग तुम्हाला जर विंडो सीट हवी असेल, त्याचा तुम्हाला बसून तिथे छानपैकी आनंद घ्यायचा असेल, तर 500 रुपीज तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात किंवा कंपनीनुसार थोडंफार चेंजही होऊ शकतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की विंडो सीटसाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात. किंवा तुम्ही जर जेव्हा काही ऑफर्स वगैरे चालू आहे तेव्हा जर बुकिंग केली, म्हणजे जेव्हा जास्त गर्दी नसते, खूप 2-3 महिने आधी बुकिंग करून ठेवली, तर तुम्हाला ते सोयीस्कर पडू शकतं. मे बी तुम्हाला चार्जेस पण नाही लागू शकतात तेव्हा, असंही होतं. आता हे सगळं डिपेंड करतं तुमच्या बुकिंगच्या डेटनुसार. आणि आता तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगते की तुम्ही जर 2 वर्षाच्या खालचं बाळ नेत असेल, त्याचं एज ग्रुप 2 वर्षाच्या आतमध्ये असेल, तर तुम्हाला ते काहीही फी पे करावी लागत नाही. पण बाळ जर 2 वर्षाचं वर असेल, जशी की विनिशा 2.5 वर्षाची आहे, तर विनिशाची पूर्ण तिकीट पडलेली आहे आम्हाला. म्हणजे जेवढे आमच्या तिकीटचे पैसे आम्ही पे केले तेवढेच पैसे विनिशाच्या तिकीटचे सुद्धा पे करण्यात आले. त्याचमुळे तिला तेवढ्या सोयीसुद्धा मिळाल्या. म्हणजे एका व्यक्तीच्या हिशोबाने 18 ते 20 किलो वजन तुम्ही बॅगचं कॅरी करू शकता. तर विनिशासाठी पण तेवढंच वजनाची टॉलरन्स होतं. त्याच्यामुळे जवळपास आम्ही 45 ते 46 किलो वजन आम्ही नेऊ शकत होतो. तर एवढं तर आम्ही नेलंच नाही. पण सांगत आहे तुम्हाला की आम्हाला त्याच्या लगेजनुसार आम्हाला काहीही चार्ज पडले नाही एक्स्ट्रा, कारण की आम्ही 3 जणांची तिकीट पे केली. आता या व्यतिरिक्त तुम्ही ऐकलं असेल की एरोप्लेनमध्ये तुम्हाला परफ्यूम किंवा हँड सॅनिटायझर वगैरे असं काही नेता येत नाही. तर ती गोष्ट तशी नाही आहे. तुम्ही नेऊ शकता, फक्त क्वांटिटी कमी प्रमाणात असायला हवी. तुम्ही त्याही गोष्टी कॅरी करू शकता. आणि या व्यतिरिक्त बस तुम्हाला तुमचे ID कार्ड्स वगैरे न्यावे लागतात. आणि दॅट्स इट. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपला प्रवास इथे झालेला आहे. आणि भरपूर गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्याच आहे. एक नवीन गोष्ट सांगते जी की मलाही माहीत नव्हती. माझी जेव्हा पहिली फ्लाईट होती विनिशासोबतची तेव्हा, तर हे विनिशाच्या हातामध्ये दिसतंय तुम्हाला, तर हे मिळालं आहे विनिशाला बेबीज फर्स्ट फ्लाईट सर्टिफिकेट. आणि त्या हवाई सुंदरीने ते दिलेलं आहे विनिशाला. हे आपल्याला मागावं लागतं त्यांना की आमच्या बेबीची पहिली फ्लाईट आहे, तर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करा. जर त्यांच्याकडे तशी फॅसिलिटी असेल तर त्या देतात, नाही तर तुम्हाला घरून ते प्रिंट करून न्यावं लागतं. आणि त्या तुम्हाला छानपैकी त्यांची साईन वगैरे करून देतात, कॅप्टनची वगैरे त्याच्यावर. आणि आम्हाला तर मिळालेलं आहे. पण तुम्ही जेव्हा कधी पहिला प्रवास कराल तेव्हा नक्कीच असं सर्टिफिकेट एक तर प्रिंट करून घेऊन जा किंवा मग थोडीशी इन्फॉर्मेशन काढा की तुम्ही ज्या फ्लाईटच्या म्हणजे कोणत्याही कंपनीने चालले असेल तर ते प्रोव्हाइड करतात का म्हणून. मला तर माझं बेबीचं पहिलं फ्लाईट मिळालेलं आहे सर्टिफिकेट. ॲक्च्युली ही दुसरी फ्लाईट आहे, पण पहिल्या वेळेस मिस झालं होतं ना माझ्याच्यानी. आता तुम्हाला सांगायसाठी मी आहे, मला सांगायला तेव्हा कोणी नव्हतं. रँडम मला एक रील आली होती त्याच्यावरून मला हे समजलं आणि मी ते मिळवलं सुद्धा आहे. आय एम व्हेरी हॅप्पी की मला विनिशासाठी बेबीज फर्स्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळालेलं आहे. याचं अकॅडमिकमध्ये कुठंही काम पडत नाही, पण एक मेमरी म्हणून आपल्याकडे असायला हवी, म्हणून मी ते मिळवून घेतलं. आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, जेव्हा आपण एरोप्लेनमध्ये बसतो, जेव्हा आपली फ्लाईट टेक ऑफ करणार असते, तेव्हा आपल्याला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायला सांगतात. त्याच्यासाठी असतं की वरती जर ऑन राहिला मोबाईल तर भरपूर सारे नेटवर्क्स पकडायचं तो ट्राय करतो आणि त्याच्यामुळे रेडिएशनमुळे आपलाच मोबाईल खराब होऊ शकतो. म्हणून ती गोष्ट नक्की ऐकायची, मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून द्यायचा. आणि सगळ्या डेटा वगैरे ऑफ झाल्यानंतर तुम्ही ऑफलाईन काहीही मोबाईल यूज करू शकता इथे. म्हणजे तुम्हाला काही रेकॉर्ड करायचं असेल, एखादी मूवी सॉंग्स ऐकायचं असेल, हे सगळं काही तिथे पॉसिबल आहे. अशा प्रकारे एरोप्लेनचा
जो प्रवास आहे तो सगळा काही मी तुमच्यासोबत बऱ्यापैकी शेअर केलेला आहे. जे उरले डिटेल्स असेल ते मी तुम्हाला रिटर्नच्या जर्नीमध्ये सांगते. तिथला एअरपोर्टसुद्धा दाखवणार आहे. खूपच सुंदर आहे हा बेंगळुरू एअरपोर्ट, जिथे आम्ही आता सध्या पोहोचलो आहे, म्हणजे कर्नाटकामध्ये. हा एअरपोर्ट सध्या आम्हाला पिकअप पॉईंटवरून बाहेरूनच निघावं लागलं, म्हणून तुम्हाला दाखवता येणार नाही. आणि हा आहे कन्वेयर बेल्ट. याच्यामध्ये जे लगेज आपण सेपरेट टाकलं होतं हँडबॅग सोडून, ते आपल्याला मिळणार असतं. तर जेव्हा आपण फ्लाईटमध्ये असतो ना, उतरणार असतो, तेव्हाच ते सांगतात की कन्वेयर नंबर किती नंबरच्या बेल्टवर तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. तर आमचा कन्वेयर नंबर 3 होता बेल्ट, त्याच्यावर आम्हाला हे सगळं लगेज प्राप्त झालेलं आहे. फक्त इथे विश्वासाची गोष्ट आहे की आपलं लगेज कोणी उचलून घेऊन जाऊ नये. पटकन तयार राहायचं, तिथे लगेज घेऊन घ्यायचं, मग तुमचं काय आहे फ्रेशनअप वगैरे व्हायचं ते करून घ्यायचं. आम्ही पटकन आमचं लगेज वगैरे घेतलं, पाणीची बॉटल वगैरे भरून घेतली. तुम्ही बघितलं असेल सगळं सेन्सरवरच चालतं तिकडे आजकाल तरी. आणि तुम्हाला माहीतच आहे की बेंगळुरू किती हायटेक सिटी आहे म्हणून. खूप खूप जास्त मोठा हा एअरपोर्ट आहे, म्हणजे काय तुम्हाला सांगू. फक्त आम्हाला एअरपोर्टमधून काढून पिकअप पॉईंट 4 नंबर होता आमचा, तिथे सोडण्यासाठी सुद्धा ही अशी बस आमच्यासाठी आलेली होती. आणि आम्ही या पार्किंग जो आहे P4 इथे आलो. इथे पोहोचल्यानंतर आम्ही आमचा जो कॅब ड्रायव्हर होता, जो आम्ही 6 दिवसासाठी पुढल्या जी कॅब केलेली होती, आम्ही सगळं मेक माय ट्रिपवरून केलेलं आहे, त्याच्यामुळे तो ड्रायव्हर वगैरे आम्हाला सिलेक्ट नाही करता आला. तो ऑलरेडी त्यांनी पाठवलेला होता. पण खूप छान होते ते काका. काका म्हणू, दादा म्हणू, काय म्हणू माहीत नाही, आम्ही तर वेणूजीच म्हटलं त्यांना. खूपच मस्त होते, तमिळ होते ते, पुढे तुम्हाला दिसतीलच आता. आणि ही आमची कॅब होती, ही आली, इर्टिगा होती आमच्यासाठी. पटकन लगेज वगैरे टाकलं आणि माझ्या हँड मुवमेंटवरून तुम्हाला समजलं असेल मी किती हॅप्पी होती. कारण की एरोप्लेननं आल्यामुळे आमचा जो बाय जर आम्ही ड्राईव्ह करत गेलो असतो कारणी, तर 17 ते 18 घंटेचा जो प्रवास होता तो डायरेक्ट आमचा फक्त 1 तास 30 मिनिटांमध्ये झाला. आणि जर आम्ही एरोप्लेनच्या ऐवजी ट्रेननीसुद्धा आलो असतो ना, तरी 9 तास लागले असते आम्हाला. तर हा सगळा प्रवास फक्त एरोप्लेनमुळे 1 तास 30 मिनिटांमध्ये सगळं पॉसिबल झालं. त्याच्यामुळे मला तर म्हणजे बस खुशी का ठिकाणाही नाही था. कारण की इतक्या लवकर सुरुवातीला जर आम्ही ट्रेनमध्ये जाऊन किंवा ड्राईव्ह करत गेलो असतो, थकून गेलो असतो ना, तर मग पुढे टूरमध्ये काहीही मजा आली नसती. आणि येतानासुद्धा गोव्याच्या वेळेस आम्ही तसंच केलं होतं, ट्रेन केली होती तर. आणि जाताना परत 1 तासात गोवा पोहोचलो आणि येताना पूर्ण चक्क आम्हाला 15 ते 16 तास लागले होते. तेव्हा आमचं पूर्ण म्हणजे मूड ऑफ झालेलं होतं. तर ती रिस्क यावेळेस घ्यायची नव्हती, म्हणून येतानासुद्धा आम्ही फ्लाईटच बुक केलेली आहे. सगळं काही आपण पुढे थोडं करत व्लॉगमध्ये बघूया. आणि मग आम्ही वेणूजी आले आम्हाला घ्यायला. आमच्या ड्रायव्हरचं नाव आहे वेणूजी, तामिळ होते ते, खूपच मस्त भारी होते एकदम व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर साऊथ इंडिया म्हटलं म्हणजे डोसे, इडली आलेली आहे. तर पहिले आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आणखीन खूप प्रवास केला. हा जो तुम्हाला दिसत आहे हे शॉर्ट क्लिप्स दिसत आहे. मधात मी जास्त रेकॉर्ड नाही केलं, कारण की विनिक्षा सकाळी वगैरे उठलो तर आम्हाला झोप आली होती, तर आम्ही झोपून गेलो. भरपूर प्रवास आम्ही तसाच काढला. मला वाटतं बँगलोरपासनं आम्ही निघालो होतो आता कूर्गला, तर 6 तासांचा प्रवास होता. त्याच्यामध्ये पहिले आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला, मग चांगली झोप काढली. परत मग लेकरं वगैरे उठल्यानंतर परत आम्ही तिथे लंचसाठी थांबलो. मी तर नाही खाल्लं, मी ती पनीर चिली तुम्हाला दिसली तीच खाल्ली. आणि मग मस्तपैकी आम्ही झालो होतो फ्रेशन अप. तर रस्त्याने जाताना हा छानपैकी व्ह्यू मी एन्जॉय केला. हे बघू शकता तुम्ही, पाणी दिसते तुम्हाला, हे आहे तांदूळाची शेती, म्हणजे इकडे राईस पिकवतात हे लोक साऊथला, तुम्हाला माहीतच असेल. आणि सुपाऱ्यांचे झाडं दिसले मला भरपूर मोठी मोठी, नारळाची शेती, आंबे तर एवढे भयंकर, बापरे तुम्हाला काय सांगू, मेपर्यंत थांबायची गरजसुद्धा पडली नाही. असं पहिलं वर्ष आहे की मी आंब्याची बिलकुल आता वाट बघणार. आणि मी खूप जास्त आंबे म्हणजे कैरी खाऊन आलेली आहे तिकडनं. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेसपर्यंत जवळजवळ पोहोचण्यात आलेलो होतो. लहान मुलं सोबत असल्यामुळे थोडासा का होईना टाईमपास होतोच रस्त्यानी. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेला निघालो. परत एक शेवटचा टप्पा होता 1-1.25 तासाचा, तो गाठला. आणि हे आहे आमचं रिसॉर्ट वुडस्टॉक. इथे आम्ही पोहोचलो कूर्गमध्ये. पुढल्या 2 दिवसासाठी हा आमचा स्टे असणार होता. आम्हाला कूर्ग एक्सप्लोअर करायचं होतं. आणि तुम्हाला सांगते, चिखलदराच्या वेळेस आमच्या व्लॉगवर माझ्या खूप लोकांनी कमेंट केली की एवढं एक्सपेन्सिव्ह कशाला करायचं किंवा काय. तर बघा, कन्सेप्ट असा होता की जर हॉटेलवरच राहायचं आहे दिवसभर तर हॉटेल एक्सपेन्सिव्ह करायचं. आणि जर तुम्ही बाहेर एक्सप्लोअर करणार आहे तर हॉटेल फक्त येऊन जर कपडे चेंज करायचे आहे, आंघोळ करायची आहे, झोपायचं आहे, बस तेवढ्यासाठी असेल तर हॉटेल स्वस्तवालं करायचं. तर त्यावेळेस आम्हाला तेव्हा कुठेच चिखलदरा फिरायचा नव्हता, म्हणून आम्ही जरा एक्सपेन्सिव्ह केलं होतं. आणि चिखलदरामध्ये कुठलं दुसरं ऑप्शन पण नव्हतं चांगलं. आणि इथे बघू शकता, कमी
कमी रेटमध्ये त्याच्यापेक्षाही चांगलं हॉटेल आम्हाला मिळालेलं होतं. हे रिसॉर्ट आहे ॲक्च्युअलमध्ये आणि ह्या रिसॉर्टचा तुम्हाला टूरसुद्धा देते मी आता. तर ही बघा 3001 आमची रूम नंबर होती. बाजूलाच आमच्या फ्रेंडची पण रूम होती आणि ही रूम कुर्गच्या हिशोबाने फार चांगली मिळाली. तुम्हाला म्हटलंच मी प्लास्टिक बॉटल्स बॅन आहे, तर तुम्ही बघू शकता तिथे काचाच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत दोन्ही. छोटीशी रूम होती पण छान होती, नीट नेटकी. टीव्हीची पण अरेंजमेंट होती. त्यानंतर कबर्ड होतं. कबर्डमध्ये पण सगळी काही सोय होती. फक्त खूप जे हाय लेवलचे हॉटेल्स असतात एकदम तिथे खूप जास्त सोयी असतात. तसंही पुढे कुठं गेलो आम्ही तर तुम्हाला दाखवेलच मी तसं एखाद्या टाईपचं. जसं की आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तेव्हा विवांतामध्ये थांबलो होतो, पण तेव्हा माझी व्लॉगिंग असं काही नव्हतं म्हणून. नाहीतर ते जर तुम्ही हॉटेल बघितलं असतं ना तर त्याच्यासमोर तुम्हाला हे सगळे हॉटेल्स एकदम फिके वाटले असते. बट ठीक आहे, सगळ्या सोयी होत्या आणि दिवसभर आम्हाला बाहेरच राहायचं होतं म्हणून आम्ही अशा प्रकारचं हॉटेल केलं होतं, जेणेकरून आम्हाला सोयी तर सगळ्या मिळेलच पण दिवसभर इथे टाईम स्पेंड काही करायचा नव्हता. आणि तुम्ही आता बघू शकता हा रूमचा टूर मी तुम्हाला दिलेला आहे. आणि हे रूम झाल्यानंतर सगळं काही फ्रेशनअप वगैरे होऊन गेलं थोडं आणि मग लागलं होतं आम्हाला सर्वांना भुका, कारण की आम्हाला जेवायला जायचं होतं. आणि हॉटेल्सचे म्हणजे रिसॉर्टचे स्टँडर्ड टाईम असतात रात्री 10:30पर्यंत. कुठलंही तुम्हाला डिनर वगैरे काही करायचं असेल तर 10:30पर्यंत ते चालू असतं. त्याच्यानंतर मग ऑर्डर घेतल्या जात नाही. म्हणून मी पटकन तुम्हा सर्वांसाठी का होईना छानपैकी रूमचा टूर पूर्ण रेकॉर्ड करून घेतला. आणि हे दोघं बघा कसे वेट करत होते की कधी तुझा व्हिडिओ बंद करते आणि कधी आम्ही या बेडवर जाऊन जंप करतो, म्हणून दोघंही थकून गेले होते. मी सुद्धा थकून गेली होती गाडीमध्ये एवढा लांबचा प्रवास करून. ओव्हरऑल मला हे रिसॉर्ट आवडलं. चांगलं होतं, पद्धतशीर होतं. ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या होत्या. आम्ही पटापट क्विक चेंज केलं. मी तर आउटफिटसुद्धा चेंज केला नाही. मला प्रवास तसाच ऑलरेडी सहन होत नाही जास्त आणि मी थकूनही गेली होती. पटापट आम्ही जेवणाच्या डायनिंग एरियामध्ये म्हणजे डायनिंग जो हा आहे रूम तुम्ही बघू शकता इकडे निघालो आणि किती सुंदर ॲम्बियन्स होता इथला. इतके मस्त सायलेंट असे गाणे चालू होते आणि जे एकदम तुम्हाला दाखवते जो डिनर असतो स्पेशल असा कॉम्प्लिमेंटरीमध्ये जो बुक केला असतो, काही लोकांनी प्री बुक करतात तसा असतो. तर त्यांच्यासाठी हा मेन्यू होता. आमच्याकडे दोन्ही ऑप्शन होते. आम्ही याच्यातलंही घेऊ शकत होतो किंवा मग सेपरेटही बोलवू शकत होतो. पण यातलं घेतल्यावर पर पर्सनच्या हिशोबाने आम्ही चौघं जेवणार म्हणून आम्हाला 3000चं बिल येणार होतं. पण त्याऐवजी आम्ही आमच्या सेपरेट ऑर्डर दिल्या, म्हणजे आमच्या मनानुसारही ऑर्डर दिल्या गेल्या आणि जास्त भूक नव्हते आम्हाला खूपही अशी. त्याच्यामुळे आमचं बिल फक्त 2000 आलं. तर जागेवर आमचे 1000 रुपये वाचले. तर कुठे कुठे असाही विचार आपल्याला करावा लागतो बाहेर गेल्यानंतर. आणि खूप छान आमचा हा दिवस गेला. मस्त प्रवास झाला. एरोप्लेनमध्येही छान असं सगळं काही व्यवस्थित पार पडलं. असा होता माझा हा 2 दिवस पहिले जे टूरचे, म्हणजे घरून निघालून नागपूरला पोहोचण्याचा आणि नागपूरवरून बँगलोरला आणि बँगलोरवरून तिकडे मग कुर्गला पोहोचण्याचा. आता कुर्गमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे काय काय आम्ही एक्सप्लोअर केलं वगैरे हे सगळं आपण पुढल्या व्लॉगमध्ये बघूया. तर स्टे ट्यून. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सनी मला खूप छान असं मोटिवेट होतं की आणखीन चांगले चांगले व्लॉग्स तुमच्यासाठी बनवायचे आहे. आणि स्टे ट्यून. पूर्ण टूर बघायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि छानपैकी हा दिवस माझा छान असा स्पेंड झालेला आहे. तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा ज्यांना एअरपोर्टवर पहिल्यांदा जायचं अशी वेळ आलेली असेल त्यांच्यावर, किंवा कुठेही बाहेर जाणार असेल आणि ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स आवडत असेल तर नक्की बघा. बाय बाय. सी यू ऑल.